नोटाला सर्वाधिक मत मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक. सुप्रीम कोर्टाने उचलले महत्त्वाचे पाऊल. निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नोटा या पर्यायाबाबत बरीच चर्चा आतापर्यंत घडून आली आहे. नोटामध्ये दात नसलेला वाघ अशी टीका केली जाते, कारण कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता मतदारांनी नोटाला मतदान केले तरीही त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे नोटा हा पर्याय असावा की नको इथेपर्यंत चर्चा झाली आहे. मात्र आता याबाबत काही हालचाल दिसून आली आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवाराचा बिनविरोध विजय झालाय. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला. पर्यायी उमेदवाराचा देखील अर्ज बाद झाला. तसेच 8 अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध विजय झाल्याचं निवडणूक आयोगाने घोषित केले. पण अशा प्रकारच्या स्थितीपासून वाचण्यासाठी नोटाला एक काल्पनिक उमेदवार म्हणून गृहीत धरण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून या संदर्भात उत्तर देण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी नोटा पर्यायाला सर्वाधिक मत मिळतील त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घेण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होते हे पाहावे लागणार आहे.